संघ पाहायला मिळतोय। या ठिकाणी लाटा गावातील ग्रामस्थ आमचे सदानंदजी राठाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो। आयोजकांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। मी व्यासपीठावरती विनंती करतो विनेश राठाडे, मंदार बांबुडे आणि रोहन मस्कर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। पहिली चढाई सलामीची चढाई गौरव नाईक। पहा ज्या संघानं रायगड जिल्ह्यामध्ये पकडी आणि चढाईच्या जोरावरती आपला दबदबा कायम राखला असा गौरव नाईक याचा धावीर रोहा संघ पाहायला मिळतोय। सलामीची आणि पहिली चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पहिली चढाई कुमार पाहायला मिळतोय। रायवाडी संघाचा महत्त्वपूर्ण हिरा आपल्याला पाहायला मिळतोय। मैदान क्रमांक 1 साठी सर्वच प्रेक्षकांचे लक्ष लागले, कारण की त्यांना माहिती आहे की मैदान क्रमांक 1 किती महत्त्वाचा आहे। चला मैदान क्रमांक 2 साठी फायनल पुकार आहे। सामना संपलाय। त्या ठिकाणी काळभैरव उर्दवणे विरुद्ध नवतरुण तलाघर। आपण विनाविलंब आपण मैदानाकडे यायचं आहे। वा सुंदर क्षेत्ररक्षण रायवाडी संघाकडून। रायवाडी संघानं आपलं खातं खोललंय। खऱ्या अर्थानं धावीर रोहा संघामध्ये अनुरुद्ध भोसले याची कमतरता भासताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र गौरव नाईक युवांना घेऊन खेळणारा खेळाडू अशी ख्याती असणारा गौरव नाईक पाहायला मिळतोय। चला थर्ड आणि फायनल कॉल आहे आपल्याला, अंतिम पुकार आहे। काळभैरव उर्दवणे नवतरुण तलाघर। विनाविलंब आपण मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे। तर मैदान क्रमांक 1 साठी आपल्याला उंचपुरा असा खेळाडू पाहायला मिळतोय। डावी चढाई करत असताना बोनसचा अटॅम्प सुंदर, मात्र या ठिकाणी थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय। थर्ड रेड, पहिली डू अँड डाय रेड अर्थातच आई पांडवदेवी रायवाडी संघाची पाहायला मिळते। पहा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये रोहा तालुक्याचा काही नियम नाही, कारण की धावीर रोहा संघ सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती अनेक नामांकन प्राप्त केली असा धावीर रोहा संघ पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी नरू सुंदर क्षेत्ररक्षण इच पॉइंट अर्थातच दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आला आहे। चला अंतिम पुकार दिला होता आपल्याला उर्दवणे आणि नवतरुण तलाघर। दीपक कासारे यांचा उर्दवणे संघ तर ज्ञानेश्वर कलंबे यांचा नवतरुण तलाघर संघ पाहायला मिळतील। मैदान क्रमांक 2 वरती मुंडाणी संघ विजयश्री प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। कौतुक करावं लागेल गौरव नाईक सुंदर क्षेत्ररक्षण, नजरअटी दुर्घटना घटी। पहा डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत गौरव नाईक याचं क्षेत्ररक्षण। आणि आता पहिली थर्ड रेड अर्थातच धावीर रोहा संघाची पाहायला मिळते। चला मैदान क्रमांक 2 खाली आहे, त्वरित यायचा मित्रांनो। तलाघर संघ आपण त्वरित यायचा, आपण जवळचे संघ आहात, त्वरित यायचं आहे। रायवाडी संघाचं क्षेत्ररक्षण खरोखर कौतुकास पात्र असं क्षेत्ररक्षण। गुणफलक 3-2 असा गुणफलक मैदान क्रमांक 1 कडे पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदान क्रमांक 1 मध्ये नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, एका बाजू आई पांडवदेवी रायवाडी तर दुसऱ्या बाजूला धावीर रोहा संघ पाहायला मिळतोय। कौस्तुभची चढाई आहे। ज्या खेळाडूनं कुमारगड गाजून सोडला असा जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय। पहा हा खेळाडू कोणत्या क्षणाला कोणत्या ठिकाणी पाय टेकल्याचा नियम नाही। बोनसचा अटॅम्प, बोनस टिपलाय सुरेख। कौस्तुभचं कौतुक करावं लागेल।
2 गुणाची आघाडी आहे. गौरव नाईक या ठिकाणी, गौरव नाईकला मात्र या ठिकाणी कोणत्याही गुणांची कमाई करता आली नाही. मात्र या ठिकाणी त्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यात आलं आहे. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार वादल खारीकपाडा विरुद्ध बाल युवक पेजारी. आपल्याला पहिला पुकार, आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 साठी वादल खारीकपाडा विरुद्ध बाल युवक पेजारी आपल्यासाठी पहिला पुकार. चला मैदान क्रमांक 2 वरती तोरी द्यायचा आहे. तलागर आणि उर्धवणे आपण तोरी द्यायचा आहे. मित्रांनो, आपण तालुक्यातील संघ आहात, जिल्ह्यातील संघ या ठिकाणी आले आहेत. 2 गुणाची कमाई केली आहे. घनश्याम कराळे यांचे चिरंजीव आहेत, या ठिकाणी खरोखर कौतुक करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी सामना आपण पाहतोय 4 आणि 5. एका बाजूला आई पांडवदेवी रायवाडी 5 गुण तर धावी रोहा 4 गुण. ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी चला 2 वरती का विलंब करताय? तालुक्यातील संघात आपण तलागर उर्धवणे. आपण जर अशा स्पर्धेला विलंब केला तरी स्पर्धा सकाळी रुपेश दाखी म्हटल्याप्रमाणे 4, 4:30, 5 तुमच्या अशा विलंबाने 6 सुद्धा वाजतील. तर मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार आहे, पहिला पुकार आहे वादल खारीकपाडा विरुद्ध बाल युवक पेजारी. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. धावी रोहा म्हटलं की क्षेत्ररक्षण म्हटलं की धावी रोहा. जिल्ह्यातील अनेक नामवंत संघांना या ठिकाणी नामवरण केलंय. मैदान क्रमांक 2 साठी या ठिकाणी निरीक्षकांना विनंती, आपण टायमर लावायचा आहे. मैदान क्रमांक 2 साठी आपण टायमर लावायचा आहे. चला या ठिकाणी उर्धवणे संघ तालुकास्तरीय स्पर्धा याच मैदानावरती झाल्या होत्या. त्यावेळेला कालभर उर्धवणे संघ हा अंतिम उपविजेता संघ ठरला होता. हा संघ मैदानाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ नवतरुण तलागर, सुंदर क्षेत्ररक्षण. तर मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार देतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र या ठिकाणी 2+2 4 गुणाची कमाई केली आहे. कौतुक करावं लागेल धावी रोहा संघाचं. पहा, आता मात्र भरभक्कम आघाडी घेत असताना आपल्याला धावी रोहा संघ पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी प्रथमतः आपण पाहिलं तर आई पांडवादेवी रायवाडी संघ सुरुवातीच्या चढाईमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत होता. सुरुवातीच्या पकडीमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत होता. मात्र आता तो थोडासा पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावी रोहा खरोखर कौतुकास पात्र आहे. अनिरुद्ध भोसलेच्या अनुपस्थित सुद्धा क्षेत्ररक्षण तितकंच मजबूत आहे. चला तलागर संघ आपण का विलंब करताय? ज्ञानेश्वर कलंबे, मयूर मुंडे, चला आपण यायचंय प्लीज. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ आपला या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी निरीक्षकांना या ठिकाणी टाइम लावण्याची या ठिकाणी परवानगी दिली आहे. हा तालुक्यातील संघ जर असं जर विलंब करत असाल ना मित्रांनो, तर कुठेतरी ही
हृदयाला एक खेद वाटणारी गोष्ट आहे. उर्दवणे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तलागर संघ आपण का विलंब करताय? या ठिकाणी उपस्थित आमचे बंधू मित्र अर्थातच महेंद्रजी रटाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर स्पर्धेसाठी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लागवली आहे. मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो की आपले शुभ असते त्यांनी या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. महेंद्रजी रटाडे, चला का विलंब करताय आपण? तलागर संघ महेंद्र रटाडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. पंचांना विनंती, आपण टाइम लावायचा आहे. वेटिंग वरती संघ आहेत, आपण टायमर लावायचा आहे. जर संघ 1 मिनिटाच्या जर उपस्थित नाही राहिला तर आयोजकांच्या वतीने निर्णय देण्यात येईल. तलागर संघ मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार वादल खारीकपाडा विरुद्ध बाल योग पेजारी. तर मैदान क्रमांक 2 साठी वांदोली विरुद्ध मरीदेवी धेरण. आपल्याला पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी वांदोली विरुद्ध मरीदेवी धेरण. मैदान क्रमांक 2 साठी टायमर लावायचा आहे. जर संघ येत नसेल तर समोरच्या संघाला या ठिकाणी बाय देऊन पुढील वाटचाल द्यायची आहे. तलागर संघ सुंदर सुंदर चकवा, काय चकवा दिलाय पहा. सुरुवातीला वाटलं होतं की धावीर रोहा संघ आघाडी मिळवेल. सुरुवातीला असं वाटलं होतं की धावीर रोहा संघ एक हाती सामना घेऊन जाईल. मात्र या ठिकाणी आई पांडवादेवी रायवाडी संघाने सुद्धा कमबॅक केलंय. 10-12. तलागर संघ आपण नसेल येणार तर या ठिकाणी आपल्या स्पर्धेतून नाईलाजास्तव बाद करण्यात येईल. पहा, रोहा तालुक्यातील कबड्डी म्हटलं की एक शोकांतिका म्हटली जाते. जिल्ह्यातील संघ या ठिकाणी उपस्थिती आहे. रायवाडी नका म्हणू, धेरण या ठिकाणी महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आलेत. आणि आपण जवळचे संघ जर असे विलंब करत असाल तरी स्पर्धा सकाळी 6 नाही तर 7 वाजेपर्यंत निश्चित जाईल. आयोजकांना विनंती आहे, काही निर्णय घ्यायचा आहे. तलागर संघ उपस्थित राहत नाही आहे तर काहीतरी निर्णय घेऊन या ठिकाणी समोरच्या संघाचा काहीतरी निर्णय द्यायचा आहे. उर्दवणे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तलागर संघ वारंवार पुकार देऊन जर उपस्थित राहत नसेल उर्दवणे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो चेक. तर पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर. तर मोठमोठे गार होतील गंमत मध्ये एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला या धाटाव नगरीत पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या वाऱ्यानं मावलणारी जात ही आमची नव्हे, तू पहा नातले दिवे आम्ही, तू पहा नातले दिवे. चला, क्रीडांगण नंबर 2 वर ज्या संघांना पुकार दिलेला आहे त्यांनी विना विलंब या. तर आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, कारण पाण्याला सुद्धा धबधबा बनण्यासाठी उंचावरून पडावं लागतं. मेहनत घ्यावीच लागेल. प्रतिस्पर्धक संघ तलागर येता की जाता की एखादी रेड घेता तलागर संघ. चला या, आले हो, आलात, आम्हाला आनंद झाला. चला, सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 2 चालू करून घ्या. एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी. अर्थातच उडदवणे एक नवयुवकांचा संच दिसतोय. सर्वांची उंची पाहिली तर समसमान आहे. मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो, ज्या मधल्या फळीचे प्रेक्षक आहेत त्यांना आपण थोडंसं लांब करायचं आहे.
मधल्या फलीत जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण लांब करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी सामना बघण्यात व्यत्यय येतोय. जर आयोजक त्या ठिकाणी असतील तर आपण स्वतःहून बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षक असतील तर आपण त्यांना बाहेर काढायचं आहे. विनंती आहे या ठिकाणी मधल्या फलीमध्ये जे खेळाडू अर्थातच जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडंसं लांब व्हायचं आहे. प्रमुख पाहुणे या ठिकाणी सामना पाहण्यासाठी अर्थाला येतोय. मधल्या फलीत कोणीच उभं राहायचं नाहीये. विनंती आहे. रुपेश सर मैदान क्रमांक 1 वरती आधीच्या हाफ टाइमाच्या आधी असं वाटलं होतं की धावीर रोहा संघ भरभक्कम आघाडी मिळवेल, मात्र रायवाडी संघ कौतुक करावं लागेल. हो काय कमबॅक केलाय. कमबॅक कसा असावं तर रायवाडी संघासारखा असावं. हॅलो, धावीर रोहा मेहनत घ्यावी लागेल. हा सुद्धा रोहा तालुक्याचा बलाढ्य संघ म्हणून गणला जातोय. मेहनत घ्यावी लागेल ती रोहा संघानं. आई पांडवादेवी रायवाडी हा सुद्धा कमालीचा संघर्ष करणारा संघ आहे. मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय हार्या कोस्तेकर. खरोखर सोशल मीडिया आपल्या जबरदस्त रीलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा एक जबरदस्त व्यक्तिमत्व हार्या कोस्तेकर याच रोहा तालुक्याचा. खरोखर खेळाडूंना मोठं नाव मिळवून देणारा आणि खरोखर त्यांची क्षणचित्र असे टिपून घेतो की मित्रांनो रील्स पाहताना आनंदाला उकाले येत आहेत. असं जबरदस्त व्यक्तिमत्व हार्या कोस्तेकर तुम्हाला पाहायला मिळते. स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी वा सुंदर सुंदर धावीर रोहा सुंदर. 2 गुणाची कमाई केली आहे मैदान क्रमांक 1 वरती. रुपेश डाकी सर काय तुम्ही या ठिकाणी हर्या कोस्तेकरचं या ठिकाणी सन्मान केले. हो कौतुक करावं लागेल. पहा रायगडचा टायगर, रायगडची रेड मशीन सध्याच्या घडीला नीरज मिसाल खेळाच्या जोरावरती रायगड जिल्ह्याचं नाव लौकिक करतोयच, मात्र हर्या कोस्तेकरचं कौतुक करावं लागेल. कारण की हर्या कोस्तेकरनी त्याला एवढं फेमस केलंय की राज्यस्तरीय त्याची दाद घ्यावी लागते. हो बरोबर. खरोखर प्रत्येक खेळाडूंना तुम्हाला संधी आहे. आज आपले रील स्टार असतील, सोशल मीडियाच्या बाबतीत रोहा स्पोर्ट असेल, रायगड कबड्डी ऑफिशियल असतील, सर्व चॅनल्स असतील, आपला खेळ रसिकांपर्यंत पोहोचवतात. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतो. याच्यासारखा आनंद काय मित्रांनो. तर मैदान गजबजलंय. जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. विसरू नका रसिको. बघावा आणि बघतच राहावा असं आयोजन आहे. क्रीडांगण नंबर 2 वर सामन्याला सुरुवात. हो हो काय चढाई पांडवा देवी रायवाडी. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. मेहनत घ्या मित्रांनो. आज तुम्ही धाटाव नगरीत खेळायला आलात. सोनार सिद्ध धाटाव्या संघानं इतिहास रचला होता हे विसरू नका. आजची स्पर्धा नवयुवक श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026. ना दवा कामी आली ना दुवा कामी आली, ना दवा कामी आली ना दुवा कामी आली. सर्वांना सोडून सॉरी वैकुंठाला गेली. सर्वांच्या मनाला लावून दुःखाची आग. हरपला धाटाव गावाचा वाघ, हरपला रोहा तालुक्याचा वाघ. सन्माननीय लोकनेते स्वर्गीय भाई पाशीलकर साहेबांच्या चरणी त्रिवार मानवंदना, भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मैदानाकडे जातोय. उडदावणे संघ नव्या गणवेशामध्ये पाहायला मिळेल. एक काल होता की उडदावणे संघाचा दरारा दहशत निर्माण व्हायचा, परंतु आता मात्र नवीन बली पाहायला मिळते. हे नवयुवक कडवी झुंज देतील. कारण कबड्डी खेल हा मर्दानी खेल है. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पर दम निकलता है अच्छो अच्छो का. शी कबड्डी है. हो यशस्वी झाला. मधले रसिक वर्ग रुपेश सर जरा सामने दिसत ना आपल्याला. आयोजकांना विनंती आहे, जे मधले आयोजक तुम्हीच जर मैदानाच्या मध्ये राहिलात तर ते प्रेक्षक कसे राहतील. विनंती आपल्याला गॅलरी
सॉरी बॅरिकेडच्या बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली आहे, उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लीज या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ काय करतोय, कशा पद्धतीने चढाई करतोय, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, हे आम्हाला या ठिकाणी सांगताना, समालोचन करत असताना या ठिकाणी अर्थ लावतोय. भरत मालुसरे, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात. तलागर संघाचा ज्ञानेश्वर कलंबे याची पालखी उचलली गेले, काय क्षेत्ररक्षण केलंय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ रेडरची झाली डिफेंडरला भेट, जबरदस्त सामना. मागच्याच हप्त्यात या ठिकाणी स्पर्धा झाली, तालुकास्तरीय स्पर्धा झाली आणि कालभैरव उडदवणे संघ हा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ठरला. हो, कालभैरव उडदवणे, कालभैरवाचा वरदहस्ता असलेला एक जबरदस्त संघ कडबी झुंज देत असताना क्रीडांगण नंबर 2. हे पांडवाच आहे तू बघा, सर्वांची उंची आणि शरीरयष्टी समान आहे. सिलेक्शन कमिटीला धन्यवाद द्यावा लागेल. ज्ञानेश्वर कलंबेला थांबव. तलागर संघात एक जबरदस्त खेळू आणि क्रीडांगण नंबर 2 वर काय खेळ चालू आहे. घणाघाती हल्ला. भरत मालुसरे, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात. प्रेक्षकांना आपण बाजूला काढले पाहिजे. रसिकांनो, तुम्ही अतिथी आहात, अतिथी देवो भव. सहकार्य करा जरा, कारण रोहा तालुक्याचा रसिक वर्ग दर्दी आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कुठे गेलो तरी सांगतो की रोहा तालुक्याचा रसिक वर्ग शेवटपर्यंत थांबतो. आम्ही सुद्धा रसिकच आहोत. चढाईसाठी स्वप्नील जाईल कर का चढाई करतोय. तलागर संघाकडून वादली वेग आणि या खेळाडूला उडवलाय मैदानाच्या बाहेर. समर्पय आम्ही करून टाकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण उडदवणे संघाकडून. मी या ठिकाणी संतोष मोरे, आपण व्यासपीठावरती यायचं. संतोष मोरे, आपण व्यासपीठावरती यायचं. उडदवणे संघ ज्या खेळाडू, नाव नाही माहिती हो रुपेश डाकी सर, ज्या खेळाडूंनी कव्हर लावली ना त्यांनी मोठमोठे गार केलेत याच ठिकाणी. पहा वजन पाहिलं ना त्याचं, तर 35 असेल. लाजवाब उडदवणे संघ रसिकांच्या गळ्यातील ताईत होत आहे आपण, कारण येते पाहिजे जातीच एरा गवाल्याचं काम नवी कबड्डी आहे. तलागर संघ रोहा तालुक्यातील सुद्धा बलाढ्य संघ आहे. प्रसाद आहे नाव त्याचं, प्रसाद. प्रसाद जबरदस्त केली करेल. चमकलाय मैदानामध्ये हा हिरा, कारण देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलंय. पण अट मात्र ठेवली, जो झिजेल तो चमकेल. आणि प्रसाद रूपी हिरा चमकला. हो, आई वडिलांना सुद्धा आनंद असेल की आपला मुलगा आपल्या गावाच्या नावासाठी योगदान देतोय. किती छान. हो हो हो, प्रयत्न छान, मात्र पालखी उचलली गेले. जबरदस्त क्षेत्ररक्षण तलागर संघाकडून. सन्माननीय धडाकेबाज व्यक्तिमत्व यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. या ठिकाणी मी विनंती करतो आयोजकांना प्रितेश भोगटे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रितेश भोगटे, त्याचप्रमाणे संतोषजी मोरे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. संतोषजी मोरे, प्रितेश भोगटे आणि संतोषजी मोरे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सन्माननीय डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर, रायगड जिल्हा प्रमुख, डॉक्टर सेल, एक धडाडीचे व्यक्तिमत्व आता मात्र क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. खरोखर डॉक्टर म्हणजे खरोखर रुग्णालय सेवा, एक जबरदस्त रुग्णालय सेवेलाच ईश्वर सेवा मानून कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा. त्यापैकी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आता इथे उपस्थित झालेले आहेत. आपला ज्ञान, समर्पण आणि सेवेमुळे असंख्य जीवांना नवी आशा मिळते. आणि खरोखर आपण इथे उपस्थित झालात, या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. या ठिकाणी मी बनेशजी रटाटे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. बनेशजी रटाटे, बनेशजी रटाटे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं. रायगड जिल्ह्यातली महत्त्वपूर्ण स्पर्धा स्वर्गीय लोकनेते भाईसाहेब पाशीलकर
रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची संबंध चर्चा होती आणि ती चर्चा आज सफल सुद्धा झाली आणि ती भेटीला सुद्धा आली आहे. पोतोना भविष्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. खरोखर कौतुक करावं लागेल. तर आता ज्यांचं शुभागमन झालंय धडाडीचे व्यक्तिमत्व, खरोखर जनसेवा ही ईश्वर सेवा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड असं म्हणावंच लागेल. कारण डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर, रायगड जिल्हा प्रमुख, डॉक्टर सेल, एक धडाडीचे व्यक्तिमत्व. आम्ही सुद्धा उभं राहून तुम्हाला नक्कीच वंदना देतोय, कारण तुमच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं कार्य आपल्या माध्यमातून होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया एक धडाकेबाज व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर. खरोखर त्यांच्या माध्यमातून अनेक योजना दिल्या जात आहेत आणि आपल्या पेशंटला बरं केलं जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या अशा दात्यासाठी. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होतोय एक निरपेक्ष दातृत्वाचा. आपल्या हातून अशी जनसेवा होत राहो. जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण मानताय आणि खरोखर आज आपण इथे उपस्थित राहून या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत साहेब. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी मी आयोजकांना विनंती करतो, या ठिकाणी राटा गावाचे माजी क्रिकेटपटू अर्थातच बनेशजी राटाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो बनेश राटाडे यांना की आपण समोर यायचं आहे. बनेशजी राटाडे या ठिकाणी, बनेशजी राटाडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. आयोजकांना विनंती की आपले शुभ असते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर इस्माईल हुसेन रहाटविलकर, रायगड जिल्हा प्रमुख डॉक्टर सेल, मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार माननीय व्यासपीठ, तुम्ही मला इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. मी अल्फा हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड माणगाव याचा डायरेक्टर असून मी राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख डॉक्टर सेलचा आहे आणि बरंच वर्ष आम्ही सोशल वर्कमध्ये काम करत आहोत. पण तुम्हाला मी इथे माहिती देण्याची इच्छुक आहे की आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आता आयुष्मान भारत योजना ही चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये लोकांना भरपूर काय फायदा देता येतो. मुख्यमंत्री सहायता निधी ही आहे. एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमध्ये जर त्याला इंजेक्शनची गरज आहे तर त्याचे पैसे पूर्ण गव्हर्नमेंटच्याकडून भेटतात. 50,000ची मदत भेटते तात्काळ. आणि आयुष्मान भारतमध्ये जे काय पुढचं उपचार आहे हॉस्पिटलचा खर्च पूर्ण त्याच्यात कव्हर होऊन जातो. लोकांसाठी ही खूप चांगली सोयीसुविधा आहे. त्याचा खूप त्यांनी वापर करावा किंवा त्याचा फायदा उचलवा ही अशी विनंती आहे. लोकांना माहीत नसतं, लोक उगाच पैसे खर्च करतात आणि इकडे तिकडे जाऊन भरपूर त्यांना मग फायनान्शियल क्रायसिसचा प्रॉब्लेम करावा लागतो. लोकांकडे पैसे असत नाही आणि मग उपचारासाठीही मागे असतात आणि त्याच्याने जीव जगावतो. तर अशा परिस्थितीमध्ये आयुष्मान कार्ड असो किंवा नसो, तुम्ही या अल्फा हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला सहकार्य करीन. तुम्हाला काय लागेल ते ढाटा भाषेला जे काय लागेल ते मी प्रोव्हाइड करू हे मी आज इथं शब्द देऊन जातो. लाजवाब. धन्यवाद साहेब. डॉक्टरांच्या मुखातून असं शब्द आम्हाला ऐकलं की आम्हाला सुद्धा बरं वाटलं. एक आधारवड आधारशिला आपण आहात. खरोखर मी म्हटलं की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जनसेवा ही ईश्वर सेवा आपण मानलेला आहात साहेब. खरोखर असं सर्वांच्या मागे राहा आणि खरोखर असेच आधारवड बनत राहा. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्यांचे हात घ्यावे. छान 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 सर. वादल खारीकवाडा विरुद्ध बालयुवक पेजारी क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार. वांदोली विरुद्ध मरिदेवी धीरण क्रीडांगण नंबर 2 वर. क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना पाहण्यासारखा. 8-6 काल भैरव ओढदवणे विरुद्ध नव तरुण तालाघर. एक जबरदस्त सामना मैदानात रंगलाय. क्रीडांगण नंबर 1 वर आई पांडवा देवी रायवाडी झुंज देते 10वी रोहा.
तुफानी आक्रमण चालू आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय स्वप्नील जायलकर. प्रत्येकाची हेअरस्टाईल पाहिली की आम्हाला सुद्धा बरं वाटतं. एक नवीन नवीन स्टाईल्स घेऊन येत आहेत कबड्डीच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं तर, परंतु खेळ सुद्धा त्या ताकदीचा स्वप्नील जायलकरचा पाहायला मिळतोय. पण स्वप्नील जायलकरला पाहिला रुपेश टाकी सर, त्याला जर आपण गंध पावडर केला ना तर ते नाचरे मोरा सुंदर दिसेल हो. चेहरा पण असं वाटतं की जसं बॉईश आहे तसा लेडीज सुद्धा पाहिला तर सुंदर हो. लाज